सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी आपण देवाचं वचन वाचूया। फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन। कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा। आज देवाचं वचन आपल्याकडे येत आहे आणि ते वचन आपल्याला सांगत आहे की तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका। आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी किंवा चिंता करता कामा नये। कारण 1 पेत्र 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुमची सर्व काळजी परमेश्वरावरती टाका, कारण तो तुमची काळजी घेतो। आज आमच्या जीवनामध्ये अनेक काळजी आहे, चिंता आहे, टेन्शन आहे, मानसिक ताणतणाव आहे। परंतु जर आपण येशू ख्रिस्ताकडे आलो, त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्ही आमची सगळी काळजी चिंता जर परमेश्वरावरती टाकली, आमचं ओझं टाकलं, तर तो परमेश्वर आमची काळजी घेण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे। कारण मत्ती याचा 6वा अध्यायामध्ये देखील म्हटलेलं आहे, चिंता आणि देवावरती भिस्त। चिंता करण्यापेक्षा देवावरती विश्वास ठेवलेला बरा। कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची चिंता करीत बसू नका। देव म्हणतो की आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, गोदामामध्ये साठवून ठेवत नाहीत, तरी परमेश्वर रोज आणि रोज त्यांची काळजी घेत आहे। आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिला पाहिजे। आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही देवामध्ये रोज आनंद केला पाहिजे। आपण दुःखी होता कामा नये, तर आपण प्रभूमध्ये, देवामध्ये आनंद केला पाहिजे। आणि तुम्ही सर्व काही सण करा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे। आपण ज्यावेळेला सण करतो आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, त्यावेळेला तो परमेश्वर आमच्या समीप आहे, आमच्या जवळ आहे, हा विश्वास आपण ठेवला पाहिजे। आणि म्हणून देवाला आजच्या वचनामध्ये हेच सांगायचं आहे की आपण कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही, तर काळजी करण्यापेक्षा आपण देवाला प्रार्थना करूया, देवासंगती बोलूया, देवाला विनंती करूया, देवाचा आभार मानूया आणि आपली सर्व काळजी चिंता परमेश्वराला आपण सांगूया। कारण देवच आमची गरज भागवणारा परमेश्वर आहे आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वर आमची सर्व गरज भागवणार आहे। आणि म्हणून आज आपण देवाचं वचन बघत आहोत की आपण काळजी चिंता करायची नाही, तर आपण देवावर विश्वास ठेवायचा आहे। आणि म्हणून आजचं वचन देव बाप आशीर्वादित करो, देव बाप तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देव आणि देव बाप तुम्हा सर्वांना आरोग्य देव, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि परमेश्वर तुमच्या संगती सदा सर्व काळ राहो, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे तुमच्यासाठी। तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या मला तुम्ही लिहून पाठवा। आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल आणि देवाचं गौरव होईल। आमेन।